नगर परिषद आणि नगरपंचायतीचं राज्यामध्ये धुमशान सुरू आहे। निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कुणाला असणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागणार आहे। येत्या 21 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे। त्यामुळे या निकालामधून मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश, खरं तर आज होणाऱ्या मतदानाचा निकाल उद्या लागणार होता, असाच निवडणूक आयोगानं खरं तर संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला होता। मात्र काही वेळापूर्वीच नागपूर खंडपीठानं जो निर्णय दिला त्यानुसार 21 डिसेंबरला हा निकाल लागणार आहे। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे मतदार नेमका कौल कुणाला देतायत, कुणाचं पारडं जड असेल हे लवकरच स्पष्ट होईल। या संदर्भातला जो निवडणुकीचा फैसला होता तो उद्या होणं अपेक्षित होतं, मात्र तो आता वेगवेगळ्या कारणाने तो 21 तारखेला होईल। यामुळे आता पुढचे 20-22 दिवस या सगळ्या प्रोसेससाठी लागतील आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं मतदान म्हणजे 20 डिसेंबरचं मतदान झाल्यानंतर त्यानंतर निकाल असेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक मुद्दा लक्षात घेतो आहोत की या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष आपण लढाई पाहत होतो ती लढाई यावेळेस या महासत्ताधीशांमध्ये पाहायला मिळालेली आहे। इथे विरोधक कुठेही दिसत नाहीत। आता जर सत्ताधीशांमध्ये विरोधक कुणी असेल तर आपलाच मित्रपक्ष विरोधक असू शकतो। यात एक शिंदेच्या दृष्टीने जमेची बाजू या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं। इव्हन प्रचाराच्या तोफा असतील किंवा आज प्रत्यक्ष ग्राउंडवर मतदान असेल किंवा मतदानाच्या ठिकाणी होत असलेल्या आता वादाच्या घटना असतील, या सगळ्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप हे समोरासमोर येताना दिसत आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये यापुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना ही एकमेकां सत्तेत जरी असली तरी एकमेकांच्या विरोधात राहील याचे स्पष्ट संकेत देणारी ही निवडणूक ठरली आहे असं म्हणावं लागेल। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांसाठी लढतो आहोत असं दोन्ही पक्षांनी जाहीर केलं होतं, किंबहुना महायुतीने जाहीर केलं होतं, तसंच त्याच पद्धतीने महाविकास आघाडीने जाहीर केलं होतं। पण या सगळ्या लढाईमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय पक्षांचे, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते हे मैदानात होते आणि ते एकमेकांना शह देत होते। आपल्या एकमेकांना आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत असताना ते एकमेकांना शह देत होते। आपण सत्तेत असलो तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र आपण विरोधक असू शकतो। याच शिंदेच्या दृष्टीने एक जमेची बाजू अशी आहे की भारतीय जनता पक्षाला ज्या विरोधकांनी आजवर विरोध केला, प्रचंड विरोध केला, ठाकरेंनी विरोध केला, काँग्रेसने विरोध केला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला, पण या पुढच्या काळामध्ये भाजपशी हात करायचा असेल तर ते शिंदे करू शकतात। आणि आता भारतीय जनता पक्षाने देखील असंच ठरवलेलं आहे, तो त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो। पण या पुढच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाचं पुढचं काही टार्गेट असेल तर ती शिंदेची शिवसेना असू शकते। याचा दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदेची शिवसेना ही एक मोठी फाईट देऊ शकेल। भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजितदादांचा पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्या निवडणुकीच्या चित्रामध्ये एक प्रकारे शिंदेंना एक फायदा असा झाला म्हणता येईल की ठाकरेंची शिवसेना ही बाजूला गेलेली आहे, विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बाजूला आहे, काँग्रेस बाजूला आहे आणि आता राज्याच्या पूर्ण फोकसमध्ये शिंदेची शिवसेना आहे। महाराष्ट्राच्या यापुढच्या राजकारणामध्ये शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना हे चित्र असू शकतं। हो, नक्कीच ज्ञानेश, राज्य पातळीवर जरी महायुतीमधले तिन्ही पक्ष एकत्र असले तरी मात्र स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये अनेक समीकरणं बदललेली आहेत। त्यामुळे या समीकरणांचा येत्या निवडणुकांच्या निकालामध्ये नेमका काय परिणाम होताना दिसतो याकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।